नमस्कार, जय महाराष्ट्र. मी मयांक भागवत. लक्षवेधीमध्ये आपलं स्वागत. लक्षवेधीमध्ये आज आपण चर्चा करणार आहोत शिवसेना सरकारमधून बाहेर पडणार आहे का यावरती. सामनातून उद्धव ठाकरे यांनी तोफ डागली आहे. उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातली खतखत व्यक्त केली. 25 वर्ष शिवसेना युतीमध्ये सडली या परखड शब्दांमध्ये उद्धव ठाकरेंनी त्यांच्या मनातली सल बोलून दाखवली. बघूयात नेमकं उद्धव ठाकरे काय म्हणालेत. इकडे बसून जे टिरटिर करतात त्यांनी बिहार तामिळनाडूत जाऊन भ्रष्टाचाराविरुद्ध बोलावं. तुम्ही त्यांच्यावर खूप आरोप कराल हो, पण ज्या जनतेनं तुम्हाला लोकसभेत मतदान केलंय तीच ही जनता आहे. त्यांनीच हे मतदान केलंय हे विसरू नका. मग तुम्हाला दिलेल्या मतात आणि लालू जयललितांना दिलेल्या मतात तुम्ही फरक कसा काय करू शकता. शिवसेनेनं ऐन उमेदीची 25 वर्ष युतीमध्ये घालवली. शिवसेना प्रमुखांबरोबर तेव्हा सगळे टोलेजंग नेते होते. महाराष्ट्र ठामपणे शिवसेना प्रमुखांच्या पाठीशी उभा राहिला तो हा काळ. पण ही चांगली 25 वर्ष दुर्दैवानं युतीमध्ये सडली. आपलं नातं काय ते एकदा स्पष्ट होऊन द्या. शिवसेनेनं काय नुसते आरोप कधीच केलेले नाहीयेत. ज्या गोष्टी जनतेच्या हिताच्या असतील त्याचीच पाठराखण शिवसेनेनं केली आहे. बेलगाम आरोप शिवसेनेकडून कधीच झाले नाहीत. व्यक्तिगत आरोप कधी शिवसेनेनं केले नाहीत. सरकारच शिवसेनेची कोंडी करते असं चित्र निर्माण झालंय असं ज्या क्षणी वाटेल त्या क्षणी मी सरकारमध्ये राहणार नाही. पण मी सरकार अस्थिर करून ब्लॅकमेल कधी करणार नाही. जे नाही पटलं ते नाही पटलं. मी उघड बोलेन, पण पाठीत वार कधीच करणार नाही. मला वाटतं राक्षस बंद करायचाच असेल तर महागाईचा, भ्रष्टाचाराचा राक्षस बंद करा. अतिरेक्यांचा राक्षस बंद करा. राक्षसांनी थैमान मांडलंय ते बंद करायची तुमची हिंमत आहे काय? शिवसेनेच्या वाटेला जाऊ नका. आता खडसेंना काय म्हणतात ते मला माहिती नाही. युती तोडण्यात त्यांचा खूप मोठा वाटा होता. त्यामुळे प्रमोद महाजन युतीचे शिल्पकार, तर हे महाशय युतीचा भंगकार. एका बाजूला भाजप स्वबळाचा नारा देताना शिवसेना सुद्धा काही गप्प बसली नाहीये. मी सुद्धा शिवसेनेचा मुख्यमंत्री आणणार म्हणजे आणणारच, ही तर माझी शपथच आहे. त्यामुळे त्याला प्राधान्य दिल्यानंतर बाकीच्या सर्व गोष्टी गौण आहेत माझ्यासाठी. ते जर का युती शक्य नसेल तर युती नाही राहणार. एकंदरीत शिवसेनेच्या आमदारांची कामं, मतदारसंघातली कामं, ज्या मतदारांनी ज्या अपेक्षेने आणि विश्वासाने आमदारांना शिवसेनेचे निवडून दिलं त्या मतदारांची आणि मतदारसंघाची कामं होत नसल्याबद्दल शिवसेनेच्या आमदारांनी उद्धव साहेबांची आज भेट घेतली होती. आम्ही सगळेजण होतो आणि एकंदरीत 2 वर्ष होत आलेली आहे. त्यामुळे साहजिक आहे आमदारांची अपेक्षा योग्य आहे की मतदारसंघातल्या मतदारांना न्याय मिळाला पाहिजे आणि त्या भावना उद्धव साहेबांकडे त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर तुम्ही ऐकलत उद्धव ठाकरेंनी काय मुलाखत दिली होती सामनाला. त्याचसोबत एकनाथ शिंदे यांची प्रतिक्रिया काय आहे बैठकीनंतर. मात्र युतीमध्ये सडल्याची शिवसेनेची भावना काय आहे, महत्त्वाच्या मुद्द्यांवरती आपण चर्चा करणार आहोत या लक्षवेधीमध्ये. मुद्दे कुठले आहेत ते पहा, कारण बाहेर पडणार अशा प्रकारचे संकेत उद्धव ठाकरेंनी सरकारमधून दिलेत. युतीत सडल्याची शिवसेनेची भावना का आहे, सरकारमधून बाहेर पडण्याचं धाडस शिवसेना दाखवेल का, सरकारला शिवसेनेचा बाहेरून पाठिंबा शिवसेना देणार का, शिवसेनेचं व्यावहारिक शहाणपण कशात असेल, शिवसेना स्वबळावरती मुख्यमंत्री निवडून आणू शकते का, आणि शिवसेना गप्प नाही म्हणजे नेमकं काय. तर तुम्ही तुमचा कौल आमच्या ट्विटर हँडलवरती नोंदवू शकता. आमचं ट्विटर हँडल जय महाराष्ट्र एन आहे. प्रश्न काय आहे बघा, शिवसेनेतील वाढती खतखत लक्षात घेता राज्यातील सरकारचा पाठिंबा शिवसेना काढून घेईल का. तर उद्धव ठाकरेंनी जे संकेत दिलेले आहेत, धमकीवजा इशारा दिला, ते नक्की उद्धव ठाकरे करतील का, आपण याच मुद्द्यावरती चर्चा करणार आहोत. आणि या चर्चेमध्ये सहभागी होत आहेत आमचे एडिटर इन चीफ डॉक्टर समीरन वाळवेकर. सर, स्वागत आहे तुमचं. त्याचसोबत हेमंत देसाई ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. व्यवस्थापकीय संपादक आहेत निलेश खरे. त्याचसोबत राजकीय पत्रकार धर्मेंद्र जोरे आणि फोनवरून आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार कुमार केतकर देखील उपस्थित आहेत. मात्र मी पहिल्यांदा समीरन वाळवेकर यांच्याकडनं सुरुवात करणार आहे. समीरन सर, बाहेर पडणार का शिवसेना? ज्या प्रकारे शिवसेना नेहमीच अशा प्रकारची धमकी देते की आमचं जर मान्य केलं नाही तर आम्ही बाहेर पडू, मात्र यावेळेला शिवसेना बाहेर पडेल? मयंक, या प्रश्नाचं उत्तर द्यायचं झालं तर आजची पार्श्वभूमीच नाही आहे, तर गेल्या 2 वर्षाची पार्श्वभूमी लक्षात घ्यायला पाहिजे. पण एक साधं उदाहरण सांगतो. शिवसेनेच्या अशा प्रकारच्या बोलण्याला आणि डरकाळ्यांना एक उत्तर म्हणून किंवा चर्चा म्हणून जरी आपण कुठल्या वरिष्ठ पत्रकारांना बोलवायला गेलो
तर त्यांचं उत्तर हेच असतं की या विषयावर बोलायचा आम्हाला कंटाळा आलेला आहे. या विषयावर किती वेळा बोलायचं याचा माध्यमांना सुद्धा कंटाळा आला आहे. मग आपण कल्पना करू शकतो की शिवसेनेतल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना याविषयी किती कंटाळा आला असेल. एक गोष्ट मात्र खरी आहे की शिवसेनेला कमी लेखण्यामध्ये एकही संधी भाजप सोडत नाही आहे. शिवसेनेला महत्त्वाची खाती देण्यात आलेली नाही आहेत. त्यामुळे कार्यकर्त्यांची मागणी आहे असं आत्ता जे आपण एकनाथ शिंदेंकडनं ऐकलं ते अगदी खरं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर सत्ता हातातून सोडायचं धाडस शिवसेनेला होत नाही आहे, कारण तोंडावर महापालिकेच्या निवडणुका आहेत. अशा वेळेला हातात जी काही पदं आहेत आणि जी काही सत्ता आहे त्या सत्तेतला सहभाग आहे तो टिकवून ठेवण्याकरता शिवसेना प्रयत्न करताना दिसते. पण आता डोक्यावरनं पाणी वाहून जायला लागलं आहे आणि म्हणूनच आता आपण चर्चेमध्ये मुद्दे जे उपस्थित केलेत त्याच्याबरोबरही आणखीन 7-8 मुद्दे जे आहेत त्याचाही विचार होणं आवश्यक आहे. एक म्हणजे मुंबईतलं बदललेलं मतदाराचं गणित, मुंबईतला घटलेला मतदाराचा टक्का, त्याचबरोबर इतर भाषेतून आणि इतर प्रांतातून मुंबईत आलेले मतदार, तयार झालेले नवीन मतदार आणि जनता शिवसेनेला पाठिंबा देईलच याची शिवसेनेला खात्री आहे का? त्याचबरोबर भाजपा सरकार आणि भाजपा याच्याबरोबर बाहेरून पाठिंबा देऊन शिवसेना नेमकं काय साधणार आहे? आणि उद्या जर समजा सरकारमधून आत्ता हे बाहेर पडले तर उरलेल्या 8 महिन्यामध्ये भाजपा त्यांना कव्हर करून महापालिकेतल्या सत्तेचं पुढे काय करणार आहे आणि त्यात ती येऊ शकते का? असे फार महत्त्वाचे प्रश्न या निमित्ताने निर्माण महत्त्वाचे झाले. प्रश्न या निमित्ताने उभे राहत आहेत. आपल्यासोबत कुमार केतकर देखील आहेत. केतकर सर, ज्या प्रकारे आता उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया दिलेली आहे की जर ऐकलं गेलं नाही तर बाहेर पडू, आणि एक दुसरी प्रतिक्रिया म्हणजे 25 वर्ष युतीमध्ये शिवसेना सडली असं म्हणण्याची उद्धव ठाकरेंवरती वेळ का आली आहे? मला असं वाटतं या प्रश्नाचं उत्तर शिवसेना काय करते किंवा शिवसेनेची भूमिका काय आहे याच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा शिवसेना किंवा त्यांचे एकूण मित्रपक्ष यांच्याकडे बघण्याचा काय दृष्टिकोन आहे याच्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला ह्या प्रश्नाचं उदर निदान 50% तरी उत्तर मिळेल. यातला मुख्य मुद्दा असा आहे की मागच्या वेळेला सुद्धा जी युती तुटली लोकसभेच्या विधानसभेच्या अगोदरची, ती मुख्यतः अमित शहा आणि मोदी यांच्यामुळे तुटली. त्यांना शिवसेना कधीच नको होती आणि याची अनेक कारणं आहेत. एक म्हणजे नरेंद्र मोदी हे अत्यंत दीर्घद्वेषीग्रस्त आहेत, अमित शहा हे भयंकर आत्मनिष्ठग्रस्त आहेत. त्या दोघांनाही कोणताही त्यांच्याच पक्षातले इतर सिनियर कॅबिनेट मिनिस्टर्स सुद्धा नको असतात. ते इतर पक्ष सोडूनच द्या, ते दिल्लीतल्या कॅबिनेट मंत्र्यांना कसे वागवत आहेत हे आपण पाहतोय, केवळ इकडे शिवसेनेला नाही. आणि त्याच्यामुळे त्यांना जर इच्छा असेल की हे तुटावं तर ते अधिक तुच्छतेने वागतील आणि अशी परिस्थिती शिवसेनेसमोर निर्माण करतील की ज्याच्यामुळे शिवसेना म्हणेल आता बास झालं, आम्ही विटलो, आम्ही सोडून जातो. पण ती परिस्थिती त्यांच्यावरती आणण्याची ही मुख्यतः नरेंद्र मोदी आणि अमित शहा तयार करतील. त्यामुळे त्यांचा दृष्टिकोन काय असेल ते टिकवण्याच्यासाठी काही प्रयत्न करणार आहेत का, किंवा युतीच्या एकूण रचनेमध्ये शिवसेनेचा अपमान होतोय, तो अपमान होणार नाही अशी ग्वाही ते देणार आहेत का, असं आश्वासन ते देणार आहेत का, त्यांना समजून घेणार आहेत का, त्यांचे निदान काय मुद्दे आहेत शिवसेनेचे हे तरी समजून घेणार आहेत का, तर ते घेऊन तयार नाहीत. आणि त्यांना जर शिवसेना नको असेल तर ही युती नक्की तुटेल. एकच याच्यामधला मुद्दा असा आहे की शिवसेना भाजप युती ह्याच्या पूर्वीची आणि आत्ताची याच्यात फरक करायला पाहिजे. 2014 मध्ये भाजप स्वतःच्या बळावर राज्यावर आलेली आहे आणि अशा वेळेला शिवसैनिक लोक म्हणतात की आम्ही राजीनामा देऊ. पूर्वी असं नव्हतं. पूर्वीच्या युतीच्या वेळेला शिवसेना वॉज द डॉमिनंट पार्टनर अँड बीजेपी वॉज अ ज्युनियर पार्टनर. आता बीजेपीला आपली इतकी आता ही गर्वाची भावना त्यांच्या मनातली वाढलेली आहे. जशी 1977 मध्ये जनता पक्ष आल्यावर सुद्धा जनसंघाला इतका गर्व झाला होता की शेवटी त्यावेळेला मधुलिमांनी हा जनसंघाचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवकाचा गर्व उतरवायचा असेल तर बाहेरच पडलं पाहिजे अशी भूमिका घेतली आणि जनता पक्ष फुटला. आता परत हे राज्यावर आल्याबरोबर त्यांचा गर्व, त्यांचा आक्रमकपणा, त्यांचा तुच्छतावाद इतका प्रकर्षाने जाणवतोय की शिवसेनेला आता त्याची धग लागू लागलेली आहे. शिवसेनेला धग लागू लागलेली आहे. हेमंत देसाई, मी तुमच्याकडे येणार आहे. ज्या प्रकारे शिवसेनेने आता प्रतिक्रिया दिलेली आहे, उद्धव ठाकरेंची मुलाखत आपण पाहिली, काही जण याला म्हणतात ही डरकाळी आहे. मात्र ज्या प्रकारे वारंवार उद्धव ठाकरे एक धमकी देतात, मुख्यमंत्र्यांशी जाऊन बोलतात, मात्र पदरी काही पडत नाही, मग ही कुरकुर का? आणि ह्यावेळेला मुख्यमंत्री ऐकतील ही कुरकुर? मला असं वाटतं की उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांचं इक्वेशन अतिशय चांगलं आहे. त्या सगळ्या तिन्ही मुलाखतीमध्ये फडणवीसांवरती चांगले उद्गार काढलेत. केवळ उद्धवजींनी नाही, आदित्य ठाकरे यांनी सुद्धा चांगले उद्गार त्यांच्याबद्दल काढलेले. त्यांना बाजूला ठेवून त्यांचं मुख्य टार्गेट आहे अमित शहा आहे. नरेंद्र मोदी हे आहेतच. तुम्ही प्रत्येक प्रश्नाचा ज्या 3 दिवसांची मुलाखत आलेली आहे त्या प्रत्येक वेळी नरेंद्र मोदींबद्दल जेव्हा प्रश्न आला तेव्हा एका शब्दानेही चांगलं कौतुक किंवा 2 शब्द चांगले हे उद्धव ठाकरे बोललेले नाही आहेत त्यांच्याबद्दल. याचं कारण असं आहे की नरेंद्र मोदींनी यांच्याशी कधी संवादच ठेवलेला नाही आणि मोदींचा हा स्वभाव आहे. तुम्ही वाजपेयींच्या बरोबर 24 पक्ष होते
आणि तुम्हाला आठवण असेल एक की ममता बॅनर्जी सतत कुरकुर करत होत्या, तेव्हा त्यांनी त्यांच्या आईला जवळ सांगितलं होतं की बघा तुमच्या मुलीला जरा सांगा की आमच्याशी जरा नीट संबंध ठेवा. असं अतिशय चांगल्या भावनेने वेगळ्या प्रकारे त्यांनी त्यांचं मन वळवण्याचा प्रयत्न केला होता. अकाली दलाशी असलेले म्हणजे बादलांशी असलेले संबंध वाजपेयींचे खूप जुने आणि चांगले घट्ट अगदी जनता पक्षाच्या काळापासूनचे आहेत. बाकीचे सगळे घटक पक्ष बघा अगदी चंद्राबाबू नायडू यांच्यापासून सगळ्यांशी संबंध चांगले होते. आता जर बघितलं तर यांची ताकद वाढल्यामुळे त्यांना एवढा उन्माद चढलेला आहे आता, म्हणजे इतका उन्माद चाललेला आहे की अकाली दल सोडा शिवसेना सोडा समन्वय समितीची कधी केंद्रामध्ये बैठक झाली का? महाराष्ट्रात काय झालेलं आहे? महाराष्ट्रामध्ये शिवसेनेचे जे मुद्दे आहेत त्या जैतापूरपासून आत्ता जे उल्लेख झाले की भूसंपादन कायद्यासंबंधी त्यांची वेगळी लाईन होती. प्रत्येक प्रश्नासंबंधी तुम्ही बघा सेजच्या संबंधीसुद्धा शिवसेनेने हे सरकार नसताना अगोदर आक्रमक भूमिका घेतली होती. म्हणजे शिवसेनेची भूमिका महागाईची भूमिका आहे. महागाईच्या प्रश्नावरती आत्ता हा सगळा कृषी उत्पन्न बाजार समितीचा विषय आहे, त्याच्यामध्ये शिवसेना कुठेही नाही आहे. बरोबर. म्हणजे ते परस्पर जे काही निर्णय घेत आहेत ते परस्पर निर्णय घेत आहेत. तर या संबंधामध्ये उद्धव ठाकरे यांनी सुद्धा म्हणजे आत्तापर्यंत 2 वर्षाचं आपण बघितलं टप्प्याटप्प्याने, तर कुरकुर सतत चालू आहे त्यांची. आणि ती कुरकुर चालू आहे म्हणजे काय, तर मुद्देसुद्धा आहेत. पण मुद्दे ज्या पद्धतीने मांडायला पाहिजे, ज्यासाठी एखादी यंत्रणा निर्माण करायला पाहिजे आणि मग त्या समन्वय समितीमध्ये हे मुद्दे मांडायला पाहिजे, तशा प्रकारच्या यंत्रणेचा आग्रह धरला पाहिजे. तेव्हा नुसती कुरकुर आता हे काय म्हणतात उद्धव ठाकरे की ब्लॅकमेलिंग आम्ही करत नाही. आता हे ब्लॅकमेलिंगच चालू आहे. ब्लॅकमेलिंग करत नाही असं सांगून ब्लॅकमेलिंग करायचं. आता ब्लॅकमेलिंग करायचं जर तुम्हाला असेल तर तुमची पुढचे काय स्टेप्स आहेत त्या पक्क्या असल्या पाहिजेत तुमच्या. बरोबर. तुम्हाला जर तुमची ताकद लक्षात घेऊन, कारण यांना हे उत्माद करतात हे स्पष्ट आहे, पण तुमची सुद्धा ताकद लक्षात घेऊन तुम्ही तुमच्या स्टेप बाय स्टेप गेलं पाहिजे. ज्या पद्धतीने हे उद्धव ठाकरे जात आहेत ते त्यांचं स्वतःचा एक बेस वाढवण्याचा प्रयत्न वगैरे चालू आहे. पण सतत केवळ 2 वर्ष कुरकुर करून प्रत्यक्षात काही केलं नाही तर लोक उद्या तुमची टिंगल करतील. बरोबर. हे लक्षात घेतलं. हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. निलेश खरे यांच्याकडे मी जाणार आहे. 2 वर्ष सातत्याने आपण पाहिलं तर उद्धव ठाकरे कुरकुर करतायत, मंत्री कुरकुर करतायत, नेते कुरकुर करतात, आमची कामं होत नाहीत. मात्र ही कुरकुर भाजपचे पक्षश्रेष्ठी काही ऐकायला तयार नाहीत, किंमत द्यायला शिवसेनेला तयार नाहीत. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ही जे धमकी देण्यात आलेली आहे, तुम्हाला असं खरंच वाटतं की हा धाडस दाखवेल शिवसेना आणि सरकारमधून बाहेर पडेल? शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुढच्या 12 महिन्यामध्ये हे धाडस दाखवावं लागेल. जमिनीवर येऊन हे धाडस दाखवावं लागेल. अन्यथा लांडगा आला रे आला ही जी कथा आहे ती शिवसेनेच्या बाबतीत प्रत्यक्षात येताना पाहायला मिळेल. शिवसेना जर अशा स्वरूपाची दरपोक्ती ही सातत्यानं करत राहिली आणि कोणतेही जमिनीवर येऊन कृती करताना दिसली नाही तर सर्वसामान्यांचा विश्वास हा मुख्यतः शिवसेनेवरचा कमी होताना पाहायला मिळेल. जर आपण सुरुवातीच्या वर्षभराच्या भाजप नेतृत्वाच्या कारभारावर, राज्यातल्या कारभारावर नजर टाकली तर शिवसेना ज्या स्वरूपात सत्तेत राहून सत्तेला विरोध करत होती त्यानंतर एक विश्वासार्हता ही शिवसेनेची आणि शिवसेनेच्या नेत्यांची ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर वाढताना पाहायला मिळाली. मात्र सत्तेमध्ये पुन्हा एकदा सहभाग आणि तोही अत्यंत 2 अशा राज्यमंत्र्यांसाठी जो शिवसेनेने घेतला त्यानंतर शिवसेनेची प्रतिष्ठा जी आहे ती निश्चितपणे पणाला लागलेली आहे आणि आता शिवसेनेची विश्वासार्हता ही ढासळते अशा स्वरूपाचं चित्र निर्माण झालं आहे. आणि त्यामुळे शिवसेनेला कोणत्याही परिस्थितीत आता सामनाच्या माध्यमातून किंवा कोणत्याही माध्यमातून वक्तव्य करण्यापूर्वी त्या कृतीचा आराखडा कार्यक्रम जो आहे तो हाती घ्यावा लागेल. त्यानंतरच त्यांनी आता युतीतून बाहेर पडण्याची किंवा सरकारमधून बाहेर पडण्याची कोणतीही वक्तव्य करावी, अन्यथा त्यांची फजिती होईल. दुसरा मुद्दा असा, सातत्यानं शिवसेना सत्तेत राहून भाजपला विरोध करते. जर आपण UPA 1 आणि UPA 2 वर नजर टाकली तर डावे अशा स्वरूपामध्ये UPA 1च्या कारभारामध्ये मनमोहन सिंगांना विरोध करत राहिले. त्यातून सरकार कमकुवत होईल आणि तिसरी आघाडी जोम धरेल आणि नंतर तिसरी आघाडी सत्तेत येईल हा प्रयत्नही झाला. त्याही वेळेला शरद पवारांनी या तिसऱ्या आघाडीचं नेतृत्व करण्याचा प्रयत्न केला. मात्र कोणतंही पाऊल हे तिसऱ्या आघाडीने किंवा डाव्यांनी उचललं नाही. सरकार पूर्ण 5 वर्ष राहिलं आणि अखेरीस UPA 2 हे पूर्ण बहुमतासकट सत्तेमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळालं. आणि त्यामुळे जर अशा स्वरूपाची फक्त वक्तव्य होत राहिली आणि सरकारला खाली खेचण्याचे कोणतेही प्रयत्न झाले नाही तर शिवसेना आहे त्यापेक्षा जास्त अडचणीत येताना आपल्याला पाहायला शिवसेना जास्त अडचणीत येताना पाहायला मिळेल जर कुठलाच आराखडा दाखवला नाही तर. जर धर्मेंद्र जोरे या ठिकाणी मी तुमच्याकडे येणार आहे. ज्या प्रकारे गेले काही दिवसापासून शिवसेनेचे आमदार असू दे, शिवसेनेचे मंत्री असू दे, कुरकुर करत जे आहे ते उद्धव ठाकरेंकडे जात आहेत. उद्धव ठाकरेंचं आणि मुख्यमंत्र्यांचं चांगलं आहे. मात्र ह्यावेळेस जो इशारा दिलेला आहे की जर ह्यावेळेला मुख्यमंत्र्यांनी ऐकलं नाही, भाजपने ऐकलं नाही तर
तर आपण बाहेर पडू आणि बाहेरनं पाठिंबा देऊ. तुम्हाला असं वाटतं की सध्याचा जो राजकीय आलेख महाराष्ट्रातला पाहिला तर शिवसेना हे करू शकेल की बाहेरनं पाठिंबा देणार पण सरकारमध्ये जाणार नाही? धन्यवाद मयंक. मी हा जो पूर्ण एपिसोड आहे हा मी शिवसेनेच्या अंतर्गत राजकारणाच्या संबंधात बघणार आहे. आपण सगळ्यांनी चर्चा केली. तर त्याच्यामध्ये एक मुद्दा सुटलेला आहे की शिवसेनेमध्ये असलेला अंतर्गत वाद, असंतोष, ज्या पद्धतीने BJPचे मंत्री त्यांच्या आमदारांची किंवा त्यांच्या कार्यकर्त्यांचे कामं करताना 2 वर्षात दिसले, त्या पद्धतीने आमचे मंत्री आमची काम करत नाहीत अशी शिवसैनिकांची तक्रार आहे आणि त्यांच्यामध्ये प्रचंड संताप आहे. भाजपाने मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसमध्ये एक अत्यंत चांगली सिस्टीम ठेवलेली आहे. त्यांनी एक आपल्या पक्षाचा मोठा कार्यकर्ता ज्याचा जनसंपर्क दांडगा आहे, श्रीकांत भारतीय त्यांचं नाव, त्यांना 6-7 महिने आधी तिथे आणलं, त्यांना ऑफिस दिलं आणि त्यांच्याकडे फक्त एकच काम आहे की आलेल्या कार्यकर्त्यांच्या कामांची जी समोरचा जो मार्ग आहे तो दाखवणे, मंत्र्यांकडे ते सगळं पाठवणे आणि त्याचा फॉलोअप घेणे आणि ती इतकी सुंदर सिस्टीम आहे. तर याच्या दृष्टीने मी एक बघतोय की आता हे सगळं करत असताना शिवसेनेला पश्चाताप होतो आहे का, की शिवसेनेचं गणित हे चुकलेलं आहे का? 1 महिना ऑपोजिशनमध्ये राहून त्यांना मग असं वाटायला लागलं की आपल्याशिवाय यांचा जो गेम आहे, जो पॉवर प्ले आहे तो कधीच यशस्वी होणार नाही. तर मग आपण यांच्यासोबत जाऊया. ते यांच्यासोबत गेले. त्यानंतर जी BJPने यांना जी ट्रीटमेंट दिली आहे ती अगदी यांना नामोहरम करते आहे आणि त्याच्यामुळे जो पक्षामध्ये जो अंतर्गत जो कलह चालू झालेला आहे त्याच्या मागे सेनेची जी पहिल्या मंत्र्यांची निवड होती ती पण बहुतेक चुकीची झाली आहे असं सगळ्यांना वाटतं. की एका विशिष्ट भागातल्या म्हणजे मुंबईतल्या भागातल्या आणि त्याही काउन्सिलमधल्या म्हणजे वरच्या सभागृहातल्या आमदारांना यांनी मंत्री केलं. त्याच्यामुळे जे पब्लिकमधून निवडून आले त्यांच्यामध्ये इतका प्रचंड रोष आहे आणि आता शेवटी त्यांना जेव्हा 2 लोकांना घेतलं जे आमदार आहेत लोकांमधून निवडून आले त्यावेळी सुद्धा काही MLCs या मंत्रिपदासाठी लॉबिंग करत होते आणि हे सगळं होत असताना पक्षामध्ये इतका आज चीड आहे, शिवसैनिकांमध्ये चीड आहे आणि सेनेने अजूनपर्यंत ही व्यवस्थाच केलेली नाही. यांचे शिवसैनिक कुठे जातात, कोणत्या मंत्र्याकडे जातात, काय जातात, हीच हे खरं कारण आणि ही सगळी चिंता याला सगळा मुलामा देण्यासाठी काहीतरी हवं. म्हणून मग शेवटी उद्धव ठाकरेंनी आपला जो आक्रमकपणा जो आहे, जो शिवसेनेचा जो ट्रेडमार्क आहे तो काढून त्या सगळ्या गोष्टींना ब्लँकेट करण्याचा ते प्रयत्न करतात. ब्लँकेट करण्याचा प्रयत्न आहे अंतर्गत राजकारणावरती का? कुमार केतकर सर, ज्या प्रकारे धर्मेंद्र जोरे म्हणाले की अंतर्गत राजकारण शिवसेनेमध्ये इतकं उफाळून आलेलं आहे की कुठेतरी ब्लँकेट घालण्याचा प्रयत्न आहे की शिवसेनेतलं अंतर्गत भांडण हे चव्हाट्यावरती येऊ नये, बाहेर येऊ नये, म्हणून कुठेतरी धमकी द्यायची की जर आमची कामं झाली नाहीत तर आम्ही बाहेर पडू. या सगळ्या प्रकरणामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की मी माझ्या प्रयत्नांवरती माझ्या कष्टाने मुख्यमंत्री आणेन, शक्य आहे की शिवसेना जर बाहेर पडली तर मुख्यमंत्री शिवसेनेचा होईल? नाही, अजिबातच नाही. आता जोरेंनी सांगितलेला मुद्दा अतिशय बरोबर आहे. शिवसेनेच्या अंतर्गत जो असंतोष आहे तो असंतोष कोणी मंत्री व्हावं याच्यापुरताच नाहीये, तर शिवसेनेकडे कोणतीही अंतर्गत यंत्रणा नाही हा जो मुद्दा त्यांनी मांडला तो अतिशय बरोबर आहे. परंतु त्या पलीकडचा मुद्दा असा आहे की आता गरज कोणाला आहे? मुंबईमध्ये जी मराठी माणसांची संख्या आहे ते अगदी काही सगळेच्या सगळे शिवसेनेला मत देत नाहीत, पण आपण असं धरूया की ती एक प्रॉबेबल अँड पॉसिबल कॉन्स्टिट्युएन्सी ही शिवसेनेची आहे. तर ते मुळे आता इतके विखुरले गेलेले आहेत. साधारणपणे गेल्या 25 वर्षामध्ये गिरणगाव गेलं, आता गिरगाव चाललंय, दादर खाली होत आहे आणि ही सगळी मराठी माणसं मुख्य मध्य मुंबईतनं किंवा दक्षिण मुंबईमधनं जात आहेत कुठे? तर कर्जत, कसारा, बदलापूर, अंबरनाथ इकडे किंवा वसई, विरार, बोरिवली त्या साईडला. त्यामुळे मराठी माणसाचं जे कम्युनिटी लाईफ होतं, ज्या कम्युनिटी लाईफ मध्ये शिवसेनेचा जन्म झाला आणि शिवसेना वाढली, ती कम्युनिटीजच मुळे म्हणजे लालबाग परळची असेल किंवा गिरगावची असेल किंवा दादरची असेल, ती कम्युनिटीज आता इतकी विस्कळीत झालेली आहे की शिवसेनेला आता मराठी माणसाचा टक्का किती ह्याच्यापेक्षा होता तो टक्का ऑर्गनाईज किती आहे म्हणजे समाज जीवन म्हणून शिवसेनेचे समर्थक म्हणून नव्हे, समाज जीवन म्हणून जर ते ऑर्गनाईज असते तर शिवसेनेला त्या प्रमाणात मतदान झालं असतं. त्यामुळे शिवसेनेचा अंतर्गत असंतोष जो आहे तो ह्या
ह्या त्या डेमोग्राफिक चेंजेसमुळे हे जे काही मुंबईचं लोकशाही व्यवस्थापन झालेलं आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याची मुळं आहेत. आणि आता उद्धव ठाकरेंना खरं म्हणजे अशी परिस्थिती येईल की त्यांनी समजा संबंध तोडले आणि ते सरकारमधून बाहेर पडले तर त्यांना एकच मार्ग आहे, तो म्हणजे असा की राष्ट्रवादीला त्यांना पाठिंबा देण्यापासून थोपवायचं आणि जवळजवळ महाराष्ट्रामध्ये पुन्हा निवडणुका आणायला भाग पाडायचं. तसं जर ते करू शकले नाहीत, जर महाराष्ट्रावरती पुन्हा निवडणुका आणण्याचा प्रसंग ते आणू शकले नाही त्या सरकारवर, तर मात्र शिवसेनेची नाचक्की होईल आणि मग नुसतं ते रुसून बसल्यासारखं होईल आणि मग ते निलेश म्हणला तसं लांडगा आल्यासारखं होईल. म्हणून शिवसेनेला खरोखर अटीतटीची लढाई करायची असेल तर आरपार लढाई करावी लागेल, नुसत्या घोषणा देऊन चालणार नाही. आणि मग मात्र आपण इतकं असं समजून चालू शकतो की परत जर निवडणुका झाल्या तर भारतीय जनता पक्षाला काही पुन्हा 122 123 जागा मिळणं अशक्य आहे. कारण भारतीय जनता पक्षाचा परफॉर्मन्स ग्रामीण भागामध्ये काही असा नाहीये की परत त्यांना 122 123 जागा मिळतील. 2014च्या मॅसिव्ह अँटी काँग्रेस वेव्ह मध्ये आणि त्यातून निर्माण झालेल्या मोठी लाटेमध्ये त्यांना जे यश मिळालं ते पुन्हा जर निवडणुका आल्या तर मिळणार नाहीत. कदाचित शिवसेनेला आता पेक्षा थोडे जास्तही जागा मिळू शकतील, काँग्रेस किंवा राष्ट्रवादीलाही थोड्या मिळू शकतील, भाजपच्या ज्या कमी आहेत त्या त्यांच्याकडे जातील. हे गणित जर त्यांना जमवता आलं किंवा समजून घेता आलं तर कदाचित शिवसेनेचा हे सरकार पाडण्याची ताकद ते दाखवू शकतील आणि ते करू शकतील. बरोबर. पण मला फक्त मयंक याच्यामध्ये एक मुद्दा केतकर सर म्हणतात तो अगदी बरोबर आहे. आणि आपण ज्याला मगाशी ते पॉइंटर्स ज्याच्यामध्ये घातले, चर्चा कुठल्या मुद्द्यांवर जाणार आहे त्याच्यामध्ये व्यावहारिक शहाणपण हा शब्द एक मुद्दाम आपण घातलेला आहे. बरोबर. केतकर सर म्हणले तो नेमका हाच मुद्दा आहे की शिवसेनेला हे व्यावहारिक शहाणपण आता आहे की नाही किंवा ते शिवसेना वापरणार आहे की नाही. त्याचं कारण केतकर सरांनी जे पर्याय सांगितले आता ते फक्त दोनच असू शकतात. एक तर सत्तेत गपचूप राहायचं आणि आता आहे ते सगळे तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करायचा, नाहीतर बाहेर पडून शिवसेना स्वतःच्या जीवावर काय आता सत्ता आणू शकत नाही. तशी आणायची झाली तर त्यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोघांचाही पाठिंबा घ्यायला लागेल सत्तेतून किंवा बाहेरून, जे प्रॅक्टिकली अशक्य दिसतं आहे. कारण याच्या नंतरच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस कुठल्याही परिस्थितीमध्ये भाजपवर जाण्याच्या मनस्थितीत नाही, तसं ते होणारही नाही. पण राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा हे सरकार इथे हसायला नकोय असा एक मुद्दा आपण लक्षात घेतला पाहिजे. ज्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचाराची प्रकरणं बाहेर निघत आहेत, त्याच्यानंतर तटकरे आणि अजित पवारांची आणखीन चौकशी होण्याची शक्यता आहे. ज्या पद्धतीने आता कमिट्या नेमल्या जात आहेत, न्यायालयीन चौकशा सुरू आहेत, त्यांना सुद्धा म्हणजे राष्ट्रवादीला सुद्धा हे सरकार राहायला नकोय. हे सगळं जरी असलं तरी शिवसेनेला स्वतःचं व्यावहारिक शहाणपण त्याच्यामध्ये कळतंय की नाही हा खरा मुद्दा आहे. आणि याच्यामधला पर्याय एकच उरतो, तो म्हणजे हे सरकार खाली खेचायचं आणि महाराष्ट्रामध्ये जसं केतकर म्हणाले तसं आता निवडणुका लागण्याकरता परिस्थिती घडवून आणायची. पण हे करताना शिवसेनेला दोन गोष्टी डोळ्यासमोर ठेवायला लागणार आहेत. एक म्हणजे 8 महिन्यांनी येणाऱ्या मुंबई महापालिकाच्या आणि आणखीन इतर महापालिकांच्या निवडणुका. हातात कुठलंही सत्ता नसताना, सत्ता केंद्र नसताना आणि इथलं वातावरण राजकीय अस्थिर करून शिवसेना त्यांना मिळणारी रसद ही स्वतःच तोडेल का, हा खरा मूळ प्रश्न आहे. आणि दुसरा प्रश्न असा की या नंतरच्या अस्थिर काळामध्ये ज्या माणसांना आपण आतापर्यंत दुखावलेलं आहे त्यांना तुम्ही पक्षामध्ये थोपून कसं धरणार. कारण आता अगदी टोकाचं इतकं बोललं जात आहे की शिवसेना पक्षामध्ये आपल्या उमेदीची 20-25 वर्ष घातलेली माणसं आता म्हणतायत एवढी वर्ष शिवसेनेत घालून सुद्धा आम्हाला मंत्रिपद तर सोडा, महामंडळ सोडाच, आमची कामं सुद्धा जर होत नसतील तर ही सत्ता काय कामाची, ती काही चुलीत घालायची का. आणि याच गोष्टीतल्या आगतिकतेमधनं आत्ता 25 वर्ष युतीमध्ये सडल्याची भावना मला वाटतं शिवसेनेकडनं युतीमध्ये सडल्याचा वाक्प्रयोग किंवा शब्दप्रयोग हा पहिल्यांदा केला गेलेला आहे. तो या भावनेतून झाला असावा की एकीकडे पक्षाच्या फुटीची भीती किंवा पक्षातले नाराज लोक काय करतील याच्यामध्ये जर काही भूमिकाच पक्ष घेणार नसेल तर तिकडे भाजप बसलेला आहे. हे जर टाळायचं असेल, असंतुष्टांना जर रोखायचं असेल आणि परत भाजपकडनं अवहेलना जी आहे ती पण टाळायची असेल तर शिवसेनेला स्पष्ट खणखणीत भूमिका घ्यावीच लागेल. स्पष्ट खणखणीत भूमिका शिवसेना घेणार का? निलेश खरे, मी तुमच्याकडे येणार आहे. ज्या प्रकारे आपण म्हणतोय की येणाऱ्या 8 महिन्यांवरती मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत, ठाणे महानगरपालिकेच्या निवडणुका, हा सगळा शहरी बेल्ट आहे ज्या ठिकाणी मराठी अस्तित्व आणि मराठीच्या मुद्द्यावरती शिवसेना राजकारण करत आली. व्यावहारिक जर शहाणपण म्हटलं तर आत्ता या 2 महत्त्वाच्या आणि इतर महानगरपालिकेच्या निवडणुकाच्या आधी हे व्यावहारिक शहाणपण शिवसेना दाखवेल किंवा ही हिंमत शिवसेना करू शकेल की आपल्या हातात काही नसताना आपण बाहेर पडायचं आणि 2 महानगरपालिकांसाठी मोठ्या निवडणुकांना जे ते सामोरं जायचं. नाही, व्यावहारिक शहाणपण याचा अर्थ शॉर्ट टर्म की लॉंग टर्म या 2 पद्धतीने बघितला पाहिजे. कोणतीही गुंतवणूक जी केली जाते ती शॉर्ट टर्म जी असते ती रिस्की असते आणि लॉंग टर्म जी असते ती सेफ असते. आणि त्यामुळे शिवसेनेला जर आता राजकारणात स्वतःच्या कार्यकर्त्यांची किंवा शक्तीची गुंतवणूक करायची असेल तर त्यांना हे लक्षात ठेवलं पाहिजे की पुढच्या 5 ते 10 वर्षाचं राजकारण हे शिवसेनेला कुठे घेऊन जाईल याचा कार्यक्रम आखावा लागेल.
जर फक्त मुंबई महानगरपालिका आणि ठाणे महापालिका इतक्यापुरताच विचार झाला तर निश्चितपणे पुढच्या काळामध्ये शिवसेना ही भयंकररित्या अडचणीत येताना आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर शिवसेनेला आज राज्यात मुख्यमंत्री आणण्याची स्वप्न बघायची असतील तर कार्यक्रम हा 2019 आणि त्यानंतर 2024चा आखावा लागेल. आणि त्या दृष्टीने व्यावहारिक शहाणपण हे शॉर्ट टर्म नाही लॉंग टर्म ठेवावं लागेल. आणि म्हणूनच उद्धव ठाकरे जे आता म्हणतायत की ह्या सरकारला खाली खेचू, शिवसेना सडली, तर सडल्याची भावना आली कशातून? तर ज्या शिवसेनेच्या बळावर किंवा मदतीनं भाजप वाढली ती भाजपा आज शिवसेनेला बरोबर घेऊन सत्तेत सहभागी करून घेताना दिसत नाही. आणि त्यातून आलेली ही भावना आहे सडल्याची. आणि म्हणून आत्ता हे व्यावहारिक शहाणपण जे आहे ते जर शिवसेना आत्ता जे ते शॉर्ट टर्म आहे की लाँग टर्म आहे ह्या आपल्याला सांगणं आत्ता शक्य नाही. पण जर कार्यक्रम घ्यायचाच असेल व्यावहारिकदृष्ट्या तर तो लाँग टर्म घ्यावा लागेल, शॉर्ट टर्म घेऊन चालणार नाही. पण हेमंत देसाई, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे समीरन सर म्हणतात किंवा निलेश सर असं म्हणतात की व्यावहारिक शहाणपण हे आत्ता घ्यायचं का किंवा हे पाऊल उचलायचं का? पण खरंच शिवसेना आत्ता या कपॅसिटीमध्ये आहे की शिवसेना असं पाऊल उचलू शकते? याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? कारण ज्या प्रकारे शिवसेनेचा अंतर्गत वाद आहे, हातामध्ये रसद नाही आहेत, चांगली मंत्रिपदं नाही आहेत, अशा परिस्थितीमध्ये जर विचार केला तर हे खरंच उद्धव ठाकरे असा निर्णय घेऊ शकतात? नाही, मला स्वतःला वाटतं की आत्ताच्या ज्या प्रकारची आक्रमक भूमिका घेतली आहे तशी जर घ्यायची होती तर सरकारमध्ये न जाता त्यांना आपला पक्ष वाढवता आला असतं. विरोधात बसायचं तुम्ही. आणि हे जे मुद्दे मांडतायत आत्ता ते तुम्ही विरोधात बसून खंबीरपणे ठामपणे चांगले मांडता आले असते तुम्हाला. पण तेव्हा तुम्हाला कॉन्फिडन्स नव्हता की आपल्याकडे आपली माणसं किती राहतील. अगदी एकनाथ शिंदेंपासून अनेकांची नावं घेतली जात होती. आपल्याला काही खरं खोटं माहीत नाही. प्रश्न असा आहे की आता जर तुम्हाला वाढायचं असेल तर आता इतके दिवस तुम्ही सत्तेत राहून विरोधी पक्षाचा एक भूमिका घेतली, ठीक आहे. आता याच्या पुढच्या टप्प्यामध्ये वाढायचं असेल तर लोक विचारतील की तुम्हाला इतके प्रश्न मतभेदाचा आहे, तुम्ही जर सडलेले आहात असं तुम्हाला वाटतं आहे, तर सडलं असेल तुम्हाला तर शस्त्रक्रिया मोठी करायला लागते. म्हणजे एक तर सडलं आहे तर पुन्हा आणखीन सडायचं असेल त्यापेक्षा बाहेर पडणं हे महत्त्वाचं आहे. ते पडायचंच असेल तुम्हाला. आता आत्ता तुम्ही बघा की तुमचे जे मंत्री आहेत शिवसेनेचे त्या एकाही मंत्र्याची कामगिरी चांगली नाही आहे, कोणाचीही नजरेत भरणारी कामगिरी नाही आहे. दुसरी गोष्ट, शिवसेनेमध्ये जे धर्मेंद्र जोरे यांनी जो उल्लेख केला की अंतर्गत मतभेद ठळकपणे काय आहे की विधान परिषदेतले सगळे लोक आहेत ते मंत्री बनवून आमच्या डोक्यावरती बसलेले आहेत आणि ते आमची कामच करत नाहीत. सुभाष देसाई असतील, दीपक सावंत असे अनेकांची नावं घेता येतात. बरोबर. तिसरी गोष्ट म्हणजे ग्राउंड पातळीवरती म्हणजे आता तुम्ही जलशिवार योजनेला टक्कर देण्यासाठी मराठवाड्यात 1-2 ठिकाणी चांगली कामं सुरू केली तर ठीक आहे तुम्हाला. पण तुम्हाला जर वाढायचं असेल तर शिवसेनेचा बेस काय आहे? मुंबई, ठाणे आणि कोकण. त्याच्यानंतर पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी ज्या प्रकारे मुसंडी मारण्याचा प्रयत्न केला होता त्याला टक्कर देण्यासाठी भाजपनी स्वतःच्या चाली खेळायला सुरुवात केलेली आहे. खानदेशामध्ये एकनाथ खडसे जो त्यांचा प्रभाव मोठा आहे. विदर्भात स्वतंत्र विदर्भाची जर काही चळवळ असेल तर त्याला काही थोडासा आधार असेल तर तो शिवसेनेबरोबर तेवढा त्या प्रमाणात जाणार नाही. मग तुम्हाला वाढायचं असेल, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या ताकदीवरती मुख्यमंत्री हवा असेल तर कुठे आपण वाढणार आहोत आणि तो वाढण्यासाठी आपल्याला काय योजना करायला लागेल, कोणत्या पॉलिसीज घ्यायला लागतील, काय व्यूहरचना करायला लागेल, नवीन कोणती धोरणं आखायला लागतील हे ठरवायला लागेल. इथे मुंबईसारख्या ठिकाणी रवींद्र वायकरांसारखे गृहस्थ जे काय उद्योग त्यांचे चाललेले आहेत ते सामान्य चाळकरी असतील, हे गिरणी कामगार पूर्वीचे, हे सगळे ते उद्ध्वस्त करण्याच्या याच्यामध्ये वायकरांसारखे लोक आहेत असे आरोप होत आहेत तुम्हाला. तुम्ही ज्यांची बाजू घेत आहे हे कम्युनिटी लाईफ वगैरे त्यामध्ये शिवसेना गिरणी धंद्याला उद्ध्वस्त करण्यामध्ये एक पार्टी होती. कामगारांच्या बाजूने त्यांनी कधीच भूमिका घेतली नाही. आता निदान चाळकऱ्यांच्या बाजूने SRAच्या स्कीमच्या जे काही अनेक प्रश्न आहेत, म्हाडाच्या नागरिकांचे प्रश्न, असे तरी प्रश्न तुम्ही उचला. तुम्ही कोणतेही प्रश्न न उचलता केवळ पोकळ धमक्या देऊन तुमचा पक्ष कसा वाढेल हा प्रश्न आहे. बरोबर. म्हणजे फक्त सत्तेत राहायचं, विरोधकाची भूमिका बजावायची आणि पोकळ धमक्या द्यायच्या. धर्मेंद्र जोरे, ज्या प्रकारे या ठिकाणी सध्या शिवसेनेचं एक राजकारण पाहायला मिळत आहे, सत्तेत असून शिवसेना विरोधकाची भूमिका बजावते, सामन्याच्या माध्यमातून जे आहे ते खास करून नरेंद्र मोदी आणि अमित शहावरती टीका होते. या ठिकाणी देवेंद्र फडणवीस माझे अत्यंत चांगले मित्र आहेत आणि त्यांच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न करेन असं उद्धव ठाकरे म्हणतात. ह्या सगळ्या राजकीय पार्श्वभूमीवरती आपण जर पाहिलं तर शिवसेनेची ही भाषा की आम्ही सत्तेतून बाहेर पडू आणि बाहेरनं पाठिंबा देऊ, याला बाहेरनं पाठिंबा देऊ, याला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे परत कुठेतरी शिवसेना बॅकफूटवरती जाण्याचा प्रयत्न करते का या ठिकाणी? ती कन्फ्युज्ड पार्टी वाटते, कम्प्लिटली कन्फ्युज्ड वाटते की बाहेर पडायचं, बाहेरून पाठिंबा द्यायचा. तर
मग सरकारमध्ये असताना तुम्ही का नाही तुम्हाला जे काम करायचं ते करू शकत? तुमचे सगळे मंत्री कॅबिनेटमध्ये असतात. जेव्हा कॅबिनेटमध्ये निर्णय होतात तेव्हा तुमचे मंत्री विरोध का करत नाहीत किंवा आपली ओपिनियन का ठेवत नाहीत? या बाबतीतही उद्धव ठाकरेंनी आपल्या मंत्र्यांना विचारलं पाहिजे ना की यांची काय भूमिका असते. म्हणजे कॅबिनेटमध्ये एक प्रकारचं वागायचं आणि मंत्रालयाच्या बाहेर पडल्यानंतर पक्षाच्या भूमिकेमध्ये गेल्यानंतर वेगळी भूमिका घ्यायची, असं थोडी होतं. आणि दुसरं व्यावहारिक शहाणपणाचं जे आहे तर माझ्या दृष्टीने आता जे सेनेचं जे चालू आहे ते अगदी व्यवस्थित, म्हणजे धमकी द्यायची मोठ्या नेत्यांना ज्यांच्याशी यांचा कधी डायरेक्ट संबंध येणार नाही अशांना काही बाई बोलायचं आणि मुख्यमंत्री आपले चांगले आहेत असं करून मुख्यमंत्र्याकडून आपली कामे करून घ्यायची. म्हणजे याच्यामध्ये आणखी एक बघा तुम्ही की शिवसेना बीजेपी मधले जे अंतर्गत आहे जो स्प्लिट आहे त्याचा फायदा घ्यायचा प्रयत्न करते की आम्ही मुख्यमंत्र्यांशी व्यवस्थित आहोत, मग मुख्यमंत्र्यांची तक्रार करून या मंत्र्यांची त्यांच्याकडून शेवटी काय जर काही तक्रार झाली, मुख्यमंत्र्यांकडे तक्रार झाली आणि या दोन पक्षांमध्ये काही हेवे दावे झाले आणि ते पब्लिकमध्ये आले किंवा आपल्याकडे मीडियामध्ये आले तर मुख्यमंत्री त्या मंत्र्यांना म्हणू शकतात की का हो तुम्हाला एवढे करता येणार नाही का, एवढं काम तुम्ही केलं पाहिजे. म्हणजे शिवसेना बीजेपी मधल्या सुद्धा अंतर्गत वादाचा फायदा कसा घ्यायचा हे पण शहाणपण दाखवू शकते. मात्र जेव्हा लार्जर इंटरेस्टमध्ये मोठा निर्णय घ्यायची जेव्हा वेळ येते ना तेव्हा मात्र शिवसेना कन्फ्यूज होते. म्हणजे सरकारमध्ये ऑपोजिशनमध्ये बसल्यानंतर जाते, मग पुन्हा ऑपोजिशन सारखं वागायला लागते. बरोबर, म्हणजे असं कसं होईल? कन्फ्युज नाहीतर लोकांनी म्हणजे ऑलरेडी हो कन्फ्युज आहे, त्याच्यामुळे जनता पण कन्फ्युज आहे, शिवसैनिक पण कन्फ्युज आहे आणि बीजेपी आणि इतर पक्ष हसतायत. पण नाही, निलेश- पण आणि जनता पण मुख्यतः असते. मी या बाबतीत जे जोरे म्हणतायत की कन्फ्यूज आहे, शिवसेना कन्फ्यूज आहे की शिवसेना भाजपला कन्फ्यूज करते, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. असंही नाही, असू मी तेही शकतं म्हटलं. की मी तेही शिवसेनेची स्ट्रॅटेजी असू शकते की शिवसेनेला भाजपलाही खेळवत ठेवायचं आहे आणि कन्फ्यूज करत राहायचं आहे. देवेंद्र फडणवीसांवर थेटपणे कोणताही आरोप होत नाही आहे. तर युद्धशास्त्राचा नियम आहे की कोणतं युद्ध लढत असताना पळून जाण्याचा एक मार्ग जो आहे, निसटण्याचा एक मार्ग जो आहे तो कायम खुला ठेवायचा असतो आणि तो साहजिक आहे. जर शिवसेनेला राजकारण करायचं असेल तर अशा स्वरूपाच्या खेळ्या शिवसेनेला कराव्या लागतील, त्याशिवाय शिवसेनाही राजकारण करू शकणार नाही. म्हणजे राजकारणामध्ये शिवसेनेला खेळी करावी लागेल. मात्र शिवसेना उद्धव ठाकरेचे म्हणतात की आम्ही गप्प बसलोय, म्हणजे नेमकं काय, म्हणजे गप्प बसलेलो नाहीये. मी कुमार केतकर सरांकडे जाणार आहे. केतकर सर, गप्प बसलो नाहीये याचा अर्थ काय घ्यायचा शिवसेनेचा? कारण शिवसेना ज्या आपण म्हणतो डरकाळ्या फोडते, मात्र कुठेतरी असं खालती लोअर लाईन कोणती म्हटलं जातं की सारखी कुरकुर केली जाते. एकदाच काय ते एक घाव आणि दोन तुकडे का केले जात नाही? मग आम्ही गप्प नाही याचा अर्थ काय घ्यावा आपण? खरं म्हणजे आम्ही गप्प नाही ही नुसतीच भाषा आहे, प्रत्यक्षात तसं नाहीये. कारण शिवसेनेला आता निश्चित ठरवता आलेलं नाही की आपली भूमिका काय, आपली ओळख काय. केवळ मराठी माणूस असेल तर तो मराठी माणसाचा अजेंडा मनसेने बऱ्याच प्रमाणात पळवला. आता तो जरी कमी झालेला असला राज ठाकरेंचा प्रभाव तरी तो अजेंडा पळवला. मग मध्येच त्यांना एकदम अतिरेकी हिंदुत्वाची आठवण येते. त्यामुळे ते कधी कधी अतिरेकी हिंदुत्ववादी भाषा चालते, कधी कधी अतिरेकी मराठी भाषा चालते, कधी कधी मराठीपेक्षा हिंदुत्वाची भाषा चालते आणि कधी कधी युतीची भाषा. त्यांना स्वतःची ओळख नाही आणि ज्याला स्वतःची ओळख नसते तो आत्मविश्वास गमावतो आणि जो आत्मविश्वास गमावतो त्याला फक्त इक्वेशन्स वरती पॉलिटिक्स करावं लागतं आणि इक्वेशन्स वरती पॉलिटिक्स करण्या एवढी ताकद प्रत्यक्षात समाजात नाही. कारण इक्वेशनला तुम्हाला खाली काहीतरी बेस लागतो, म्हणजे इक्वेशनला बेस नाही. स्वतःच्या विचारसरणीबद्दल किंवा स्वतःची नक्की ओळख काय आहे याच्याबद्दल खात्री नाही, त्याच्याबद्दलही नाही आणि सामाजिक पाठिंब्याचाही आत्मविश्वास नाही. हा आत्मविश्वासही नसल्यामुळे राजकारण कशाच्या आधारे करायचं ह्याच्यातनं तो गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे जरी ते प्रत्यक्षात ह्या परिस्थितीमध्ये भाजपला गोंधळात टाकण्याचा प्रयत्न करत असले तरी त्यातून ते व्यक्त जे होत आहे ते स्वतःच किती गोंधळात आहेत आणि स्वतःच किती आत्मविश्वास गमावून बसले आहेत हे व्यक्त होतं. खरं म्हणजे त्यांनी त्या मराठी माणसाला जोडून ठेवण्यासाठी, म्हणजे अतिरेकी मराठी भूमिका न घेता त्या जोडून ठेवण्यासाठी काहीतरी केलं असतं तर निदान मराठी माणसाची आत्मीयता त्यांना मिळवता आली असती. आता गंमत अशी झाली या मराठी माणसाची की जर तो संघवादी असेल तर त्याची पहिली ओळख ही संघवादी व्हायला लागलेली आहे. शिवसेनेमध्ये असून सुद्धा किंवा शिवसेनेमध्ये गेल्यानंतर, मोदींचं राज्य आल्यानंतर. त्यामुळे त्याला जर स्वतःची मराठी माणूस, मुंबईचा, ठाण्याचा, नाशिकचा, पुण्याचा मराठी माणूस ही आयडेंटिटी जर जपता आली असती तर ही त्यांच्यावर अवस्था आली नाही, आली नसती आणि ही अवस्था त्यांच्यावर येण्याचं कारण त्यांनी त्यांचा अजेंडा सोडून दिला आणि म्हणूनच मनसे निर्माण झाली. हे मला मयंक एक याच्यात मुद्दा असा वाटतो की मी गप्प नाही हे म्हणण्यामागे मला फक्त कार्यकर्त्यांना चुचकरणं आणि कार्यकर्त्यांना शांत बसवणं एवढाच उद्देश वाटतो.
म्हणजे अगदी खरं सांगायचं झालं तर आता जोरे म्हणले ते किंवा निलेश म्हणलं तेही खरं आहे की, आणि आता केतकर सरी म्हणाले की ही कन्फ्युज्ड अवस्था जी आहे ती त्या मुळात शिवसेना ही एक आक्रमक पार्टी आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. बाळासाहेबांच्या काळामध्ये असं झालं असतं तर काय, अशी चर्चा आपण प्रत्येक वेळा करतो, पण बाळासाहेबांनी देखील भावनिक आवाहनं करताना स्वतःच्या राजीनाम्याचं तंत्र वापरलं, पण युती तोडण्याचं तंत्र पुन्हा पुन्हा वापरलं नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. अर्थात तो काळ वेगळा होता, त्यावेळेला प्रमोद महाजन असायचे, अडवाणीजी असायचे, वाजपेयीजी असायचे, त्यांचं बाळासाहेबांची थेट कम्युनिकेशन असायचं. इथे प्रॉब्लेम असा झाला आहे की अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांचं थेट कम्युनिकेशनच उद्धव ठाकरेंची नाही आहे. संपलेलं. उद्धव ठाकरेंचीच काय, पण एनडीए मधल्या कुठल्याच नेत्यांची त्यांचं थेट कम्युनिकेशन नाही, आणि तसं न ठेवणं हीच त्यांची राजनीती, हेच त्यांचं राजकारण आहे. त्याच्यामुळे यांना कुठेतरी असं वाटतं की आम्ही तुमचे पार्टनर आहोत, ते स्वतःला किती इक्वल पार्टनर मानत असले तरी तशी वस्तुस्थिती नाही. आता मोठा भाऊ भाजप झालाय आणि हे वास्तव शिवसेनेला स्वीकारावं लागतंय, हे त्यांचं दुःख आहे. प्रॉब्लेम असा आहे की या सगळ्या गोष्टीमध्ये नेत्याचं आक्रमक स्वरूप बघायची सवय लागलेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना आपण स्वतःच जास्त आक्रमक आहोत आणि आपला नेता आक्रमकपणा का दाखवत नाहीये, हा फार मोठा प्रश्न पडलाय. त्या आक्रमक, चिडलेल्या किंवा भयंकर उफाळून आलेल्या शिवसेनेतल्या जो काही कार्यकर्ता आहे त्याचा स्वभाव आहे पहिल्यापासून, त्याला रोखायचं कसं, हा मुळात प्रश्न उद्धव ठाकरेंना पडला असेल. आणि म्हणून त्या सगळ्या कार्यकर्त्यांना रोखण्याकरता मी शांत नाही आहे, आपण सोडलो आहोत किंवा आपण आता लवकरच काहीतरी करणार आहोत, वाट बघा, थांबा, अशा प्रकारची स्टेटमेंट्स किंवा या मॅरेथॉन मुलाखती करणं हे शिवसेनेच्या नेत्यांकरता आवश्यक होऊन बसलेलं आहे. आवश्यक आहे. मला निलेश शेखरे तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे. काल जी मीटिंग झाली होती शिवसेना नेते आणि उद्धव ठाकरेंसोबत, त्या मीटिंगमध्ये, त्या बैठकीमध्ये शिवसेना नेत्यांनी आपल्याच मंत्र्यांच्या विरोधात आवाज उठवला, त्याचसोबत भाजपच्या विरोधात. आता आपण सत्तेतनं बाहेर पडायला पाहिजे, आपल्या सरकारपेक्षा आधीचं आघाडी सरकार बरं होतं, अशा प्रकारचे जेव्हा शिवसेनेचे नेते भाषा करतात आणि म्हणतात की आम्ही तळागाळातनं आलो, आम्ही 1-1, 1.5 लाख लोकांचं प्रतिनिधित्व करतो आणि तरीसुद्धा आमची कामं होत नाहीत, तर ही जी नाराजी आहे शिवसैनिकांची आणि ती रांगड्या शिवसैनिकांची, त्याच्यावरती कुठेतरी उद्धव ठाकरेंचा स्वभाव जो अत्यंत शांत, संयमी आहे, अत्यंत आक्रमकही नाही, ह्यामुळे कुठेतरी एक कन्फ्युजन निर्माण होतंय कार्यकर्त्यांमध्ये, नेत्यामध्ये. नाही, मुख्यतः हा उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोरचा सर्वात मोठा प्रश्न आहे तो हाच आहे की जर भाजपचा पाठिंबा काढून घेतला, अगदी बाहेरून पाठिंबा जरी उद्या देण्याची वेळ आली, तर शिवसेना आपले जे आमदार आहे ते टिकवू शकेल का? सध्याच्या परिस्थितीमध्ये शिवसेनेचेच आमदार फुटतील आणि भाजपला जाऊन मिळतील आणि त्यातून भाजपचं असलं नसलेलं अस्थिर सरकार, स्थान बळकट हे- होत असलेली कामं सुद्धा होणार नाहीत, जी काही 2-4 मंत्रिपदं आहेत ती सुद्धा कामं होणार नाही जर बाहेरून पाठिंबा दिला. नाही, आणि त्या परिस्थितीत जर सेना फुटली आणि सेनेचे 20च्या वर आमदार जे आहेत ते फुटून भाजपकडे घेतील, आता परत किती निवडून येतील किती नाही, ही 1/3 बहुमत जर आमदार गेले तर कारवाई होत नाही, ही परिस्थिती संपलेली आहे. कारण त्यामध्ये आपण अमेंडमेंट केलेलं आहे आणि त्यामुळे जे बाहेर पडतील सेनेतून त्यांना निवडणुकीला सामोरं जावं लागेल. बरोबर. पण अशा परिस्थितीत जर भाजपनं रसद पुरवून त्यांना पुन्हा निवडून आणण्याचं आश्वासन दिलं आणि अशा परिस्थितीत जर NCPतले काही आमदार ज्यांना कुठे ना कुठे एक सिक्युरिटीचं कवच हवं आहे, ज्यांना कुठेतरी सुरक्षितता हवी आहे पोलिसांपासून, झालेल्या भ्रष्टाचारापासून, ते आमदार आणि सेनेचे काही आमदार असे जर बाहेर पडले तर भाजप सरकार जे आज पाडण्याची भाषा केली जाते ते स्थिर होईल. आणि ती भीती मुख्यतः उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वासमोरची आहे आणि म्हणून उद्धव ठाकरे बोलतायत पण त्यांना करता येत नाही, अशी परिस्थिती जी आहे ती निर्माण झालेली आहे असं मला वाटतं. बोलतात पण करता येत नाही. हेमंत देसाई, मी तुमच्याकडे येणार आहे ह्याच प्रश्नाला घेऊन की ज्या प्रकारे सध्या राजकीय परिस्थिती आहे की एखादा आमदार जो या ठिकाणी असं म्हणतो की आता आपण सरकार पाडायला पाहिजे आणि आपण सरकारमधनं बाहेर पडायला पाहिजे, मात्र हे शक्य आहे का की एखादा आमदार जो आहे तो सहजरित्या किंवा हे आमदार मिळून उद्धव ठाकरेंवरती जे आहे ते कलेक्टिव्हली एक प्रेशर बनवू शकतात आणि त्या प्रेशरला जे आहे ते उद्धव ठाकरे बळी पडून हा विचार करू शकतात की नाही आता बाहेर पडणं जे आहे ते आपल्याला अपरिहार्य आहे कारण आपल्याला भाजप किंमत देत नाही. मी एक फक्त इथे मुद्दा ऍड करतो, यांनी हेमंतजींनी सुरू करण्याच्या आधी, की अशी एक परिस्थितीमध्ये आली होती, निलेशला आठवत असेल की ही सगळी मोठी नेते मंडळी आपल्या प्रेसची खासगीत बोलताना बोलायची. काँग्रेसने सुद्धा एकेकाळी असं ठरवलेलं होतं की शिवसेनेला एका लेवलपर्यंत पाठिंबा द्यायचा. अगदी अशोकराव चव्हाणांच्या नंतरच्या काळामध्ये सुद्धा, ज्यावेळेला या सरकारनं आल्यानंतर आता 2.5 वर्ष झाली, पण अशोकराव चव्हाणांपासून सगळ्या नेत्यांनी काँग्रेसच्या एका पॉईंटला काही महिन्यांपूर्वी असं ठरवलं होतं की अशी वेळ जर आली तर शिवसेनेला पाठिंबा देण्याकरता विचार करता येऊ शकतो. काँग्रेसवादी जाहीरपणे ते मान्य करणार नाहीत. आत्ता या परिस्थितीमध्ये NCPला जर आपल्या नेत्यांवरची कारवाई टाळायची असेल तर जसं निलेश म्हणतो की आत्ता उद्धव ठाकरेंसमोर हा प्रश्न असेल की आपले आमदार फुटून भाजपत गेले तर काय, तर तसाच प्रश्न आत्ता उद्धवजींपुढे जर पडला असेल तर उद्धवजी वेगळ्या परमिटेशन कॉम्बिनेशनचा विचार करताना जे त्यांना आयुष्यात कधी करायचं नाही तो म्हणजे काँग्रेसचा पाठिंबा आणि स्वतःहून कोणालाही पाठिंबा द्यायला तयार असलेला NCP.
भाजपलाही पाठिंबा द्यायला तयार होते, उद्या शिवसेनाचं सरकार करत असेल आणि तशी वेळ झाली आणि निवडणुका टाळण्याच्या शुगर कोटेड कारणाखाली जर दोन्ही काँग्रेस पाठिंबा द्यायला तयार असतील तर तसं करायचं का, या दोन मुद्द्यांच्या पेचामध्ये शिवसेनेचं नेतृत्व आत्ता सापडलेलं आहे. आणि जो काही उफाळून आलेला राग, कार्यकर्त्याचा आक्रमक स्वभाव जो आहे त्याला थोपवण्याचं काय करायचं, या दोन्ही मार्गांपैकी एक मार्ग कुठला निवडायचा, हे खरं कन्फ्युजन शिवसेनेच्या नेतृत्वात आहे. सर पुन्हा पण भाजपनं जर NCPचा पाठिंबा घेतला तर तो भाजपचा आत्मघात असेल, आणि शिवसेनेनं जे कधीच गणित जुळवता आलं नाही ते जुळवण्याचा जर प्रयत्न केला, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा पाठिंबा घेऊन शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवण्याचा प्रयत्न केला तर तोही शिवसेनेचा आत्मघात असेल. आणि त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये भाजप किंवा शिवसेना ही चूक करेल अशी परिस्थिती दिसत नाही. भाजप आणि शिवसेना अशी चूक करणार नाही. मात्र मग आताची जी राजकीय परिस्थिती आहे, ज्या ठिकाणी उद्धव ठाकरे थेट धमकीवजा इशारा द्यायला निघालेले आहेत, हे मध्ये तुम्हाला काय वाटतं की कशा प्रकारच्या येणाऱ्या काळामध्ये जे आहेत ते आपल्याला पॉलिटिकल गणित जी आहेत या ठिकाणी पाहायला मिळतील? मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून खरंच काही परिस्थिती बदलेल का? कारण गेले 2 वर्षात तर काही परिस्थिती बदलली नाही. ही साधी गोष्ट अशी आहे की तुम्ही जर अहोरात्र जर लाखोली वाहत असाल शिवसेना जर भारतीय जनता पक्षाला, तर ते कामं करणार नाहीत. आणि ते कशाला यांना सापाला दूध कशाला पाचतील? त्यांना माहिती आहे की भारतीय जनता पक्षाला काय आपला हा मुख्य विरोधी पक्ष हा मुख्य आहे आत्ता, कारण काँग्रेस राष्ट्रवादीची ताकद एकदम कमी झालेली आहे. त्यामुळे ते बिलकुल शिवसेनेची कामं करणार नाहीत. अशा वेळी जर तुम्हाला कामं करून घ्यायची असतील तुमची, तर तुम्ही फक्त देवेंद्र फडणवीसांशी नाही, इतरांशी चांगलं तुमचं समीकरण जुळायला लागेल. तुमची ताकद वाढेपर्यंत तुम्हाला तुमची कामं करून घेण्यासाठी या प्रकारची तडजोड करणं भाग आहे, हे लक्षात घ्यायला लागेल. तुम्हाला ही तडजोड तुम्ही केंद्र सरकारमध्ये केली, मग इथे का नाही तशी तुम्ही तडजोड? तुमची कोणची कामं आहेत आणि जी होत नाही आहेत हे तुम्ही सांगा. बरोबर. आणि कारण ते तुम्ही कुठेही एक्सप्लेन केलेलं नाही त्याच्यामध्ये. आता साधी गोष्ट की दीपक सावंतांकडे सार्वजनिक आरोग्य खातं आहे. कुपोषणापासूनचे अनेक प्रश्न जे आहेत ते या खात्याशी निगडीत आहेत. आता या खात्याच्या अंतर्गत अनेक भरमसाठे घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षामध्ये सार्वजनिक आरोग्य खात्याच्या मार्फत काय अशी चमकदार कामगिरी घडलेली, तर तुम्ही पहिल्यांदा लोकांचं गुडविल मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तो मिळवण्याचा कुठलाही प्रयत्न केलेला नाही. आणि मगाशी तुम्ही जसा उल्लेख केला की आपण पाठिंबा काढून घेऊ किंवा काहीतरी कुठल्या तरी आमदारांनी सांगितलं, अतिशय म्हणजे भंपकसारखी विधानं असे अनेक आमदार शिवसेनेमध्ये करत असतात. पोरकटपणाचं कळस चाललेलं आहे आता. आता उद्धव ठाकरेसुद्धा बघा की सगळ्या वर्तमानपत्रामध्ये ज्या बातम्या येत होत्या की शिवसेनेला हे पाहिजे ते पाहिजे, कॅबिनेट अमुक पाहिजे तमुक मंत्रिपदं पाहिजे, त्यानंतर यांनी सांगितलं हे त्यांनी काही ते म्हणाले की आमची काही तशी काही मागणीच नव्हती. म्हणजे थोडक्यामध्ये हे मीडियामध्ये सगळं आलं होतं. मीडियामध्ये कुठून येत होतं? मीडियामधनं एक तर भारतीय जनता पक्ष किंवा शिवसेनेच्या सोर्सेसमधनं येत होतं. आणि हे डिनाय होईपर्यंत त्याच्या अगोदर याच्या विरोधी पद्धतीच्या बातम्याच आल्या नाहीत. त्यामुळे शिवसेनेची जी काही कुरकुर आहे, एकदा तुम्ही कुरकुर करता, एकदा फडणवीसांना चांगलं म्हणता, नंतर तुम्ही एक महत्त्वाचं विधान त्यांनी असं केलं आहे की आमचं हिंदुत्वाच्या संबंधी वगैरे काही आमची म्हणजे आता आमचं दोघांचं काही जुळतच नाही आहे. म्हणजे हिंदुत्वाच्या मुद्द्यासकट त्यांना हिंदुत्वाचं काय पडलं आहे असं यांना म्हणायचं आहे. बरोबर. आता प्रश्न असा आहे की लाँग टर्ममध्ये या सगळ्या मुलाखतीमध्ये त्यांनी असं सांगितलं की प्रादेशिक पक्ष बघा कसे तयार आहेत. म्हणजे अगदी जयललिता असतील, ममता असतील, अगदी लालू प्रसादांचा सुद्धा त्यांनी उल्लेख केलेला आहे. म्हणजे थोडक्यामध्ये त्यात असाही उल्लेख येते ते करप्ट पार्टीज असून सुद्धा ते सत्तेवर निवडून कसे आले हे तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे मोदींनी किंवा भाजपने, असं त्यांचं म्हणणं आहे. प्रादेशिक पक्ष एवढे जर तुल्यबळ तगडे झालेले असतील तर शिवसेना का होत नाही आत्तापर्यंत? 50 वर्षामध्ये शिवसेना स्वबळावरती इथे सत्तेवर का येऊ शकली नाही याचा काहीतरी विचार करायला पाहिजे का नाही? 50व्या वर्षी किमान तुम्ही 50व्या वर्षी नुसते जंगी कार्यक्रम घेऊन काय उपयोग आहे? तुम्ही काय तुमच्यामध्ये बदल करताय? तेव्हा आदित्य ठाकरेंनी एक महत्त्वाचं स्टेटमेंट असं केलं की मला असं वाटतं की लोकसभा किंवा राज्यसभे बाहेर आंदोलनं करण्यापेक्षा लोकसभेत आणि राज्यसभेत जाऊन आपली मतं मांडणं हे मला महत्त्वाचं वाटतं. मला असं वाटतं की राष्ट्रीय राजकारणात आपण गेलं पाहिजे. तर उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीत काय की भाजपला त्रास देण्यासाठी फक्त कॅन्डिडेट्स उभे करायचे. जर तुम्हाला राष्ट्रीय पातळीवरती हिंदुत्वाचं राजकारण करायचं असेल तर तसं करा. मग महाराष्ट्रात वाढायचं असेल तर मग भाजपचं हिंदुत्व पातळ आहे, फालतू आहे, आमचं हिंदुत्व कसं तेजस्वी आहे हे दाखवा. पण तुम्हाला मराठी आहोत आपण काय हिंदुत्ववादी आहोत काय तुम्हाला नक्की काही कळतच नाही. तुम्हाला मुद्दा कुठला घ्यायचा हाच मुळात एक कन्फ्युजन आहे शिवसेना पक्षामध्ये. केतकर सर, मी तुमच्याकडे येतो. ज्या प्रकारे आता इथे म्हटलं की 50 वर्षामध्ये शिवसेना महाराष्ट्रामध्ये स्वतःच्या ताकदीवरती मुख्यमंत्री बनवू शकले नाही, स्वतःच्या ताकदीवरती सत्ता येऊ शकली नाही. आता जेव्हा उद्धव ठाकरे म्हणतात की मी बाहेर पडायला तयार आहे, बाहेरनं पाठिंबा देणार आणि मुख्यमंत्री मी शिवसेनेचाच बनवणार, ही मी शपथ घेतो, शक्य आहे का? जे 50 वर्षात झालं नाही ते आता या परिस्थितीमध्ये शक्य आहे का? पहिली गोष्ट म्हणजे 50 वर्षात ते का शक्य झालं नाही याचं त्यांनी कधी आत्मपरीक्षण केलंय का? शिवसेना हा
जयललितांच्या पक्षाप्रमाणे किंवा DMK पक्षाप्रमाणे किंवा तेलुगू देसम पक्षाप्रमाणे किंवा बिजू पटनायकांच्या पक्षाप्रमाणे, नवीन पटनायकांच्या पक्षाप्रमाणे प्रादेशिक पक्ष नाही. शिवसेना हा मुळी शहरी असंतोषातनं निर्माण झालेला आणि नंतर बऱ्याच अंशी शहरी असंतोषाच्याच मर्यादेत त्याच सीमेमध्ये राहिलेला पक्ष आहे. त्यामुळे त्यांना शेती क्षेत्रामध्ये, ग्रामीण भागामध्ये, सामान्य माणसांच्या, शहराच्या बाहेरच्या सामान्य माणसांमध्ये कधीही मुळं पसरवता आलेली नाहीत आणि त्याच्यामुळे त्यांचा ग्रामीण महाराष्ट्रामधून जर पाठिंबा नसेल, कोणत्याही ग्रामीण भाग, सगळ्या तुम्ही प्रादेशिक पक्षांचं पहा, त्यांची सगळ्यांची मुळं ही ग्रामीण भागात असतात. मग ते आंध्रमध्ये असो, तेलंगणमध्ये असो, कुठेही तामिळनाडूमध्ये असत. शिवसेनेला स्वतःचा असा ग्रामीण भाग पाठिंबा देणारा नाही आणि त्याच्यामुळे त्यांच्याकडे शिवसेनेचे कोण लोक असतात ग्रामीण भागात आलेले किंवा उर्वरित महाराष्ट्रात, तर इतर ठिकाणी तिकीट न मिळालेले, इतर ठिकाणी असंतुष्ट राहिलेले, परंतु तिथल्या स्थानिक भागातनं मुळं निर्माण करून, तिथे काही चळवळी करून, सामाजिक संपर्क साधून, संस्था निर्माण करून शिवसेनेने एकही संस्था सत्तेत असताना किंवा सत्तेच्या बाहेर असताना निर्माण केलेलं नाही. आणि काँग्रेस आणि राष्ट्रवादीला आपण किती शिव्या दिल्या तरी आपण एक म्हणू शकतो की अगदी 60 सालाच्या अगोदरपासून, म्हणजे जवळजवळ 1940-45 पासून आपल्याला काँग्रेसचे, म्हणजे त्यावेळेस काँग्रेसचे म्हणवले जाणार नेते महाराष्ट्र निर्माण व्हायच्या अगोदरपासून विविध प्रकारच्या संस्था निर्माण करत होते. सहकार चळवळीत असेल किंवा अन्य गोष्टीत नसेल, त्यात भ्रष्टाचार झाला, सहकाराचा स्वाकार झाला, हे सगळं खरं आहे. परंतु महाराष्ट्रामध्ये आज जे सहकाराच्या निमित्ताने जाळं उपस्थित तयार आहे, तेच जाळं हे म्हणजे महाराष्ट्रातली काँग्रेस हाच एक प्रकारचा महाराष्ट्राचा प्रादेशिक पक्ष होता आणि म्हणूनच तो राष्ट्रवादीलाही वेगळ्या प्रकारे त्यांना स्वतःचा बांधता आला नाही. त्यांना पण स्वतःचा प्रादेशिक पक्ष करता आला नाही. महाराष्ट्रवादी करता आला असता तो काय केला नाही. शिवसेनेला तर तेही नाही. शिवसेनेनी कोणती शहरात तरी कोणती संस्था उभी केली? शहरातल्या सगळ्या संस्था, आणि जर तुम्ही पाहिलं तर पारशांनी जेवढ्या संस्था आपल्याकडे मुंबईमध्ये दिलेल्या आहेत, पण त्या आर्ट गॅलरीज असोत, सायन्स असो किंवा विविध प्रकारच्या संस्था असोत, त्याच्या 1% सुद्धा शिवसेनेनी संस्था उभी केली नाही की ज्या संस्थेमध्ये विविध मराठी माणसांना त्यांचा आविष्कार करायची संधी मिळेल. जे मध्ये राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे शिकले, त्या जेजेची काय अवस्था आहे आपण पाहतोय. त्या जेजेला तरी निदान पुनरुज्जीवन द्यायचा प्रयत्न करायचा, तोही त्यांनी केला. काहीच प्रयत्न जे आहे ते शिवसेनेकडनं केले नाहीत. समीरण साहेब, शेवटचा प्रश्न घेऊन तुमच्याकडे येतो. एक शिवसेना आमदारांची नेहमीच ओरड राहिलेली आहे की भाजप आमच्या ठिकाणी जो आमचा प्रतिस्पर्धी आहे किंवा शिवसेना पक्षामधला माणूस आहे जो सेकंड रँक होल्डर आहे, त्याला आर्थिक पाठबळ देण्याचा प्रयत्न करतायत, त्याला मोठं करण्याचा प्रयत्न करतायत. जर अशी ओरड असेल तर अशा नेत्यांबरोबर कशा प्रकारे उद्धव ठाकरे असा विचार करू शकतात की मी आता जे आहे ते या एका परिस्थितीमध्ये बाहेर पडायला तयार आहे आणि माझा मुख्यमंत्री बनवायला जे आहे ते मी सक्षम आहे? एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे मयंक, या सगळ्या आजच्या चर्चेचं सार जे आहे ते आपण काढलेल्या 7-8 मुद्द्यांवर आपण चर्चा केली. मला असं वाटतं शिवसेनेपुढे 3 पर्याय आहेत. एक म्हणजे आत्ता आहे तो तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन करणं, दुसरं म्हणजे सरकारच्या बाहेर पडून बाहेरून पाठिंबा सरकारला देणं, आणि तिसरं म्हणजे संपूर्ण पाठिंबा घेऊन या राज्यामध्ये पुन्हा मध्यावधी निवडणुका घेण्याकरता म्हणून परिस्थिती निर्माण करणं. यातले पुढचे 2 मार्ग सध्या शिवसेनेला शक्य आहेत असं वाटत नाही. पहिल्या मार्गावर म्हणजे आत्ता आहे त्या गोष्टीमध्ये मध्येच निषेध करा, मध्येच जमून घेतल्याचं दाखवा, हे करतच शिवसेनेला पुढे जायला लागेल. शिवसेनेला भीती ही आहे की आक्रमकपणा दाखवला नाही तर पक्षातली एकी टिकवायची कशी. जसं निलेश म्हणाला किंवा बाकी सगळे वक्ते म्हणाले त्याप्रमाणे पक्षाच्या नेत्यांच्या आक्रमकपणाबद्दल जर समजा कार्यकर्त्यांमध्ये असंतोष असेल किंवा आपल्याला पदं मिळत नाहीत, कामं होत नाहीत, याबद्दल असंतोष असेल तर त्या माणसांना थांबवायचं कसं, त्या कार्यकर्त्यांना थांबवायचं कसं, पक्षात फूट तर होणार नाही ना, या भीतीने सध्या ग्रासल्यामुळे शिवसेनेची अशी युतीमध्ये सडल्यासारखी विधानं येत आहेत. 2-4 मुद्द्यांवर शिवसेनेला कधीही युती तोडता येऊ शकते. मग कोकणामधले पॉवर प्रोजेक्ट्स असतील किंवा विदर्भासारखा प्रश्न असेल, पण शिवसेना आत्ता तसं करेल असं वाटत नाही, कारण त्याच्यामध्ये व्यावहारिक शहाणपण नाही. मुंबई आणि ठाण्याच्या निवडणुका जोपर्यंत होत नाहीत तोपर्यंत शिवसेना असंच कणत कुंथत आणि तक्रारी करत, कुरकुरी करत हे आहे तेच सरकार चालू ठेवेल असं मला वाटतं. म्हणजे उद्धव ठाकरे जेव्हा काम केलं तेव्हा म्हणतात की करून दाखवलं, मात्र आता कोणालाच वाटत नाही की शिवसेना जी आहे ती यावेळेला सत्तेमध्ये बाहेर पडून दाखवेल, कारण सध्याची राजकीय परिस्थिती जी आहे ती तशा शिवसेनेच्या बाहेर पडण्याला जी आहे ती पोषक नाही. धन्यवाद, तुम्ही सगळे या स्टुडिओमध्ये आलात आणि आपण या मुद्द्यावरती चर्चा केली. बाहेर पडणार का हा प्रमुख मुद्दा होता आणि कौल कसा आहे तो आपण कौल पाहणार आहोत. शिवसेना बाहेर पडणार का हा आमचा प्रश्न होता. या प्रश्नावरती कशा प्रकारे उत्तर लोकांची आहेत ती आपण पाहणार आहोत. शिवसेनेतील वाढती खतखत लक्षात घेता राज्यातील सरकारचा पाठिंबा शिवसेना काढून घेईल का, शिवसेना बाहेर पडेल का हा आमचा प्रश्न होता. कौल तुम्ही पाहणार आहात. महाराष्ट्राचा कौल आहे
जवळपास 71% जनता म्हणते की अशा प्रकारे शिवसेना सरकारमधून बाहेर पडू शकणार नाही. लक्षवेधीमध्ये आज वेळ झालेली आहे. इथेच थांबण्याची. मात्र ताज्या अपडेट आणि घडामोडींसाठी तुम्ही पाहत रहा जय महाराष्ट्र.